जे मुंबईला या जरंग्यामुळे जे भोगावं लागत आहे, या मुंबईचे बिझनेसमॅन्स असो किंवा कष्टकरी असो, या मुंबईतले जे नागरिक आहेत यांना जे आज भोगावं लागत आहे, या जरंग्यामुळे भोगावं लागत आहे, याची काय दानत आहे? याला वाटलं का हे अंतराळी आहे म्हणून? इथे जरंग्या तुझी काही चालणार नाही. लक्षात घे, हे संविधानाचं राज्य आहे, संविधानाच्या नुसारच मिळणार. हे असं आरक्षण मागतो किंवा देशी पाजून आणून इथे जर का प्रीपेड करून सगळं चालवतो म्हणलं तर जरंग्या हे चालणार नाही. लक्षात ठेवायचं, इथे दादागिरी जमणार नाही. दादागिरी इथे चालू शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. काय बोलतोस तू? तुझ्या जिभेला हाड आहे का जरंग्या? कधी मुख्यमंत्र्यांची आई काढतोस? चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस? लायकी आहे का तुझी? आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या. विनाकारण माझ्या गोरगरीब, माझ्या सर्वसामान्य, माझ्या लाडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे. माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला. हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी.